नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आता मग त्याच्यानंतर अहिल्यादेवी ही एका व्यक्तीला भेटायला गेलेली असते आणि मग त्याच्यानंतर तो आता एकट्याच अहिल्यादेवीचा पाहुणचार करत त्यांच्याशी बोलत त्यांना चहा पाणी विचारत असतो. पण मात्र त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. भैरवी भयंकर चिडलेली असते की तारा घराबाहेर गेलेली होती. मग आता तेवढ्यात तारा येते आणि तारा घाईतच लगेच तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र भैरवी एवढी चिडलेली असते की तिचे डोळे रागाने लाल झालेले असतात आणि ताराला लगेच ती चिडत विचारते की थांब तारा, कुठे गेली होतीस तू? आणि मग ताराला नेमके याच्यावरती काय उत्तर द्यावं तिला काहीही समजत नसतं आणि तारा खूप घाबरून गेलेली असते. भैरवी एवढंच सांगत असते की सांग लवकर तारा, तू कुठे गेली होतीस? मग भैरवी बोलू लागते की तारा, मी आजवरती तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी कुठेच पाहिलेली नाहीये. एवढी मोठी संगीत स्पर्धा तू हरलीयस, वजे घराण्याच्या या संगीत वारशाला तू बट्टा लावलायस आणि तुला थोडीही लाज नाही वाटत आहे की तू नट्टाफट्टा करून बाहेर फिरतीयस. इथे आता भैरवी तिच्या तोंडाला येईल ते ताराशी बोलत असते, ताराला बडबड करत असते. पण मात्र ताराला त्या गोष्टीबद्दल काहीही फरक पडलेला नसतो आणि तारा, तू एवढी कोडगी झाली आहेस. पुढे तारा फक्त शांत असते आणि भैरवी एकटीच रडत वैतागत बडबड करत असते. तारा, मी हरले तुझ्या पुढे. तुझ्यासाठी तारा मी किती स्वप्न बघितली होती. माझी तारा मोठी गायिका होईल, ते पण महागायिका. मोठ्या दुनियेला आणि तोऱ्यात मी सगळ्यांना उडू उडू सांगितलं की फक्त माझीच तारा जिंकेल आणि एवढा मला तारा जिंकेल याचा कॉन्फिडन्स होता. पण आता तेच लोक मला फिरी फिरी हसतायत आणि ते सुद्धा फक्त तुझ्यामुळे. बाहेर कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचं सुद्धा नाही ठेवलंस तारा तू मला. तारा, तुला माझे थोडेही कष्ट नाही दिसत का गं? माझा त्याग, माझा बलिदान तुला काहीही दिसत नाही का गं तारा? तुझ्यासाठी मी किती मोठी मोठी स्वप्न बघितली. तारा, मी तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला खपवून घेतलं, स्वतःला जाळून घेतलं आणि तारा, तू त्याचं मला हे फळ देतीयस. तारा, खरं तर तुझं काहीही चुकलेलं नाहीये, सगळी माझी चुकी आहे. अशीच भैरवी ताराला बडबड करत रडत असते आणि तारासुद्धा शांतपणे भैरवीचं हे सगळं फालतू बोलणं ऐकत असते. भैरवी पुढे बोलते की या सगळ्यामध्ये माझीच चुकी आहे. तारा, तुझ्या जिंकण्यामध्ये मला माझं जिंकणं दिसतं, तुझ्या हरण्यामध्ये सुद्धा तारा मला माझी हार दिसते. तुझ्यामध्ये फक्त मी स्वतःला बघते, याच्यामध्ये माझी चुकी आहे. मी तुझ्यात मला लादलंय ना, याच्यात सुद्धा माझी चुकी आहे आणि मग इथे सर्व गोष्टीसाठी मी जबाबदार असल्यामुळे शिक्षा सुद्धा मलाच मिळायला पाहिजे. आणि मग पुढे आता भैरवी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिच्या हातामध्ये जी काठी असते त्याने स्वतःच्या हातावरती मारू लागते. हे पाहता ताराला खूप वाईट वाटतं आणि तारा भैरवीला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की मम्मा, अगं काय करतीयस तू, हे शांत हो. आणि तारा मग त्याच्यानंतर भैरवीला शांत करत असते. भैरवी अशी खचून गेल्याची रडल्याची नाटकं करत असते. मग त्याच्यानंतर भैरवी सोफ्यावरती बसते, तारा आता तिच्या बाजूलाच असते. भैरवी म्हणू लागते की तारा, मी हरलीये ग. पण मात्र तारा सांगू लागते की नाही मम्मा, तसं काहीही झालेलं नाहीये, तू हरलेली नाहीयेस. मी तुला कधीही हरू देणार नाही आणि मम्मा, मला कायम तुला जिंकलेलं पाहिजे. मी तुझ्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग आता ताराचं हे बोलणं भैरवीला तर पटलेलं असतं आणि भैरवी त्याचाच फायदा करून घेत लगेच ताराकडनं त्याच्याबद्दल प्रॉमिस करून घेते. आता इथे भैरवी सांगत असते, तारा, माझ्या शब्दाबाहेर न जाण्याचंच तुला भलं आहे. प्लीज तारा, तू माझं ऐक. आणि मग तारा सुद्धा मान हलवत हो बोलते. भैरवी पुढे नाटकं करत म्हणत असते, तारा, मी जो विचार करेन ना तो प्रत्येक वेळेला फक्त तुझ्या चांगल्याचाच करेन. तारा, तुझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे क्षण येणार आहेत. आणि भैरवी पुढे बोलत असते की तारा, तुला लग्न करायचं होतं ना? तारा, मी तुझ्यासाठी जोडीदार शोधलाय. आता हे ऐकल्यानंतर तारा डोळे मोठे करत भैरवीकडे बघायला लागते, कारण ताराला दुसरा तिसरा कुठलाही जोडीदार नसून तिला सोहम हवा असतो. पुढे भैरवी सांगू लागते की तारा, तुझं लग्न ठरलंय आणि ते सुद्धा पिंकू म्हात्रे सोबत. ताराला या सर्व गोष्टी समजल्यानंतर तिला मोठा धक्का बसत असतो आणि मग भैरवी लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र तारा खूप रडू लागते, तिला या गोष्टीबद्दल खूप त्रास होऊ लागतो. त्याच्यानंतर इथे आता अहिल्यादेवी आणि तो व्यक्ती एकमेकांसमोर असतात आणि तो आता इथे अहिल्यादेवीला म्हणत असतो की माणूस जर समोर येऊन बसला ना की त्याची पर्सनॅलिटी आपल्याला कळते. पण मात्र जो तो व्यक्ती बोलतोय त्याच्याबद्दल अहिल्यादेवींना थोडा इंटरेस्ट नसतो. त्या फक्त काही त्यांच्या कामाबद्दल बघत असतात. तो बोलत असतो पण अहिल्यादेवी तिचंच काम करत असते आणि त्या फाईलमधले डॉक्युमेंट चेक करत असते. अहिल्यादेवीचं काय त्याच्या बोलण्यावरती लक्ष सुद्धा नसतं. अहिल्यादेवी खूप बारकाईने ती फाईल जी चेक करत असते, वाचत असते. तर मग तो लगेच हे पाहता म्हणतो, काय हो अहिल्यादेवी मॅडम,
2-4 शब्द एकत्र झाले तर काय फरक पडतो आणि ते पाहण्यासाठी आपली माणसं आहेतच की. पण अहिल्यादेवी म्हणू लागते की सर्व काही बारकाईने चेक करायला हवं आहे ना, असंच हे. पण मात्र मग आता त्याचं हे बोलणं पाहता अहिल्यादेवी डोळे मोठे करत त्याच्याकडे बघू लागते. पुढे अहिल्यादेवी म्हणते की प्रत्येक शब्दाला किंमत असते आणि मुळात म्हणायचं म्हणजे मला हे प्रोजेक्टच मान्य नाहीये. आणि अहिल्यादेवी लगेच ती फाईल तिथे बाजूला टेबलवरती टाकून देते. आणि मग त्याच्यानंतर अहिल्यादेवी म्हणत असते की मला हे प्रोजेक्ट मान्य नाहीये, कारण की याच्यामध्ये फक्त तुमचा फायदा आहे. जे गरीब लोक जमीन देणार आहेत त्यांचा इथे काहीही फायदा नाहीये. त्यांच्यासाठी काहीही तरतूद या प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये. आणि मग जर तुम्ही त्यांना कामावरती ठेवलं तर तुम्ही कुठल्याही कारणावरनं त्यांना कामावरनं काढू शकता. मग आता या गरीब लोकांचा याच्यामध्ये काय फायदा आहे? मग पुढे आता त्याला तर या गोष्टीबद्दल काहीही फरक पडलेला नसतो. तो म्हणत असतो की गरीब लोकांचं काय करायचं? आपण बिझनेसमध्ये श्रीमंत माणसं आहे. आपण आपल्या आपल्या फायद्याचं बघूयात ना. अहिल्यादेवी म्हणू लागते आय एम सो सॉरी, पण हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण किर्लोस्कर ग्रुप यांचा हा सर्व सन्मान करतं. गरीब लोकांबद्दल किर्लोस्कर ग्रुप हा जागरूक असतो आणि आम्ही फक्त पैसे कमवायचे म्हणून व्यवसाय अजिबात नाही करत. आता इथे अहिल्यादेवींचं हे बोलणं तो बारकाईने सर्व ऐकत असतो. अहिल्यादेवी स्पष्टपणे सांगते की त्या गरीब लोकांचा जो मी योग्य तो मोबदला देणार असेल ना, तर आपण पुढे काय करायचं त्याचा विचार करूयात. आणि मग तो आता म्हणत असतो की जगातल्या प्रत्येक गोष्टीला किंमत असते. मग अहिल्यादेवी याच्यावरती उत्तर देते की जगातल्या प्रत्येक गोष्टीला जरी किंमत असली ना, तरी सुद्धा जगातली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करता येत नाही. आणि मग त्याच्यानंतर इथे विश्वंभर खूप दोऱ्यामध्ये आता इथे अहिल्यादेवीला उत्तर देतो की हा विश्वंभर जगातली कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, ती पण अशी आणि तशी कशीही घेतो. आणि मग त्याचे ॲटिट्यूडनिशी बोलणं पाहता अहिल्यादेवी उत्तर देते की तुम्हाला खूप माज आहे. आणि आता विश्वंभर अहिल्यादेवींना सांगत असतो आत्ताच्या आत्ता सही कर. हा कागद ना कोरा पांढरा आहे आणि तो कागद कधी लाल होईल ना हे सांगता देखील येत नाही. म्हणजे तो आता सरळ सरळ इथे अहिल्यादेवींना धमकी देत असतो आणि स्पष्टपणे मग आता सांगत असतो की सही कर. अहिल्यादेवी आता उठते. त्याच्या पोकळ धमक्यांना अहिल्यादेवी काही घाबरणारी नाहीये आणि त्यांना ओरडत म्हणते की अहिल्यादेवी किर्लोस्कराला तुम्ही धमकी देताय, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही माझ्याशी ज्या शब्दामध्ये बोलताय ना, ही गोष्ट जर माझ्या मुलांना कळाली ना, तर हा कागद पांढरा आहे, कोरा आहे, लाल आहे की आणखी कुठल्या रंगाचा आहे ना, हे ओळखता देखील येणार नाही, अशी ते तुमची हालत करतील. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिचं कुटुंब कधीच विकलं जात नाही आणि ते विकलं देखील जाणार नाही आणि त्याच्यामुळे हे विकत घेण्याचा प्रयत्न देखील करू नका. अहिल्यादेवी सरळ सरळ स्पष्टपणे उत्तर देते आणि मग लगेच आता तिकडनं निघून जाते. आणि मग आता त्याच्यानंतर आता इथे अहिल्यादेवी बाहेर येते, पण मात्र तेवढ्यात तिथे विश्वंभरची मुलगी आलेली असते आणि असं अहिल्यादेवींची गाडी कंपाऊंडमध्येच असते. म्हणून ती आता म्हणते की तुम्ही कंपाऊंडमध्ये गाडी काय लावली आहे, काढा लवकर. आणि अहिल्यादेवी तिचं हे बोलणं ऐकते. आता मग त्याच्यानंतर इथे विश्वंभरच्या भावाची जी हालत झालेली असते ती अहिल्यादेवीमुळे झालेली असते असं मग त्याच्यानंतर तो विश्वंभरला सांगतो. विश्वंभरला सुद्धा घडलेला सर्व प्रकार कळतो आणि मग पुढे तो म्हणू लागतो की काळजी करू नको, तुझा भाऊ तुझ्या कायम पाठीशी आहे. त्या बाईचा मी असा बदला घेईन ना की तिला ती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील. आणि मग त्याच्यानंतर आता इथे अहिल्यादेवी बाहेर म्हणू लागते की तिचा माज पाहता त्याचीच मुलगी दिसते, जसा बाप तशीच पोरगी. अहिल्यादेवी पुढे मग गाडीत बसते आणि मग लगेच तिकडनं निघून जाते. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे विश्वंभर आधीपेक्षा जास्त चिडून उठलेला असतो. लगेच ते बटूकला आवाज देऊन बोलून घेतात आणि विश्वंभर बटूकला सांगू लागतो की मला आत्ताच्या आत्ता त्या बाईची सगळी कुंडली हवी आहे, कामाला लागायचं. तर मग आता त्याच्यानंतर तेवढ्यात इथे विश्वंभरची मुलगी येते. त्यांच्या दोघांकडेही गुड न्यूज असते आणि ते दोघेही बरोबर बोलतात. मग आता त्याच्यानंतर विश्वंभर सांगू लागतो की लेडीज फर्स्ट, तू सांग काय नेमकं. मग आता ती सांगते की मला माझ्या आयुष्याचा जोडीदार लाईफ पार्टनर मिळाला आहे. हे ऐकल्यानंतर तर विश्वंभरला आनंद झालेला असतो. आणि मग पुढे आता ती मुलगी सांगू लागते की हे माझं 25th बर्थडे गिफ्ट आहे आणि माझी अशी इच्छा आहे की हे बर्थडे गिफ्ट तुम्हीच मला द्यायचं. आता हा विश्वंभर म्हणतो तू आजपर्यंत आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मागितली आणि तुला ती मिळाली नाही, असं कधी झालंय का? तू फक्त बोट ठेवायचं आणि ती गोष्ट लगेच तुझी. हे ऐकल्यानंतर तर तिला खूप आनंद होतो आणि लगेच ती खुश होत इथे विश्वंभरला मिठी मारते. पुढे मग ती विचारत असते की नेमकं काय तुमच्याकडे काय गुड न्यूज होती. मग त्याच्यानंतर विश्वंभर सांगू लागतो की माझ्या दादाची हालत करणारी बाई मला सापडली. तिने माझ्या दादाची जी हालत केली ना, तिला मी सोडणार नाही आहे. एकीकडे तुझ्या लग्नाचा बार उडीन आणि दुसरीकडे तिची बरबादी.
त्याच्यानंतर मग आता इथे अहिल्यादेवी घरी आलेली असते, पण भयंकर चिडलेली असते. मग आता लगेच तिथे अहिल्यादेवीचे पती तिथे असतात आणि मग ते विचारतात, "काय गं अहिल्या, काय झालं?" मग अहिल्या सांगू लागते, की पैसा माणसाला घडवतो आणि संपवतो सुद्धा. माणसाकडे 4 पैसे आले ना, की त्याला असं वाटू लागतं, की पैशाशिवाय जगात दुसरं काही नाहीये. तो हवेमध्ये उडायला लागतो आणि मग माणसं संपवायला लागतो. आणि मग कोणाही समोर 4 पैसे फेकले, की त्याला विकत घेता येतं ना, असा गैरसमज होतो. मग आता त्यांना तर अहिल्याचं हे काही बोलणं कळत नाही आणि मग ते फक्त शांतपणे ह्या अहिल्यादेवींचं बोलणं ऐकून घेत असतात. पण अहिल्यादेवी घडलेल्या प्रकरणामुळे भयंकर अशी चिडलेली असते. आता मग ते विचारतात, "अहिल्या शांत हो आणि मला नक्की काय झालंय ते सांग." मग अहिल्यादेवी सांगू लागते, की "मी त्या विश्वंभरला भेटायला गेले होते आणि मग त्यांच्यामध्ये नेमकं काय प्रकार घडला, नेमकं काय बोलणं झालं आणि त्या विश्वंभरचं सुद्धा लाजिरवाणं बोलणं सर्व काही इथे आता अहिल्या तिच्या पतीला हा प्रकार सांगते आणि त्यांच्यासुद्धा सर्व गोष्टी लक्षात येतात. अहिल्यादेवी पुढे बोलू लागते, की अशी सुद्धा माणसं असतात जगामध्ये, जी आपल्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे-पुढे बघणार नाही. त्या विश्वंभरला अद्दल घडवायला मला वेळ नाही लागणार. आता मी प्रीतमला सांगितलं ना, चांगलं तू त्याच्या भाषेमध्ये अद्दल घडवून येईन. म्हणजे मग आता अहिल्या प्रीतमबद्दल बोललेली असते. मग आता हे पाहता लगेच आता ते म्हणू लागतात, "अहिल्या ठीक आहे, तू त्याला आपल्या घरातून बाहेर जायला सांगितलंयस, पण तुझ्या मनातून नाही. आपला मुलगा फायटर आहे, तो या सगळ्यातून बाहेर येईल. तू सुद्धा या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेव." आणि मग पुढे अहिल्यादेवी सुद्धा शांत राहते आणि शांतपणे स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर इकडे आता या विश्वंभरने सोहमची सर्व काही माहिती काढलेली असते, की सोहम हा तिलोत्तमा मेहेंदळेचा मुलगा आहे आणि तिलोत्तमा मेहेंदळे म्हणजे रूपम कॉस्मेटिकची ओनर. आणि मग ही सर्व इन्फॉर्मेशन आता इथे त्यांना कळालेली असते. आणि मग आता मी काय करणार, तुझा 25वा वाढदिवस आहे, तर तिलोत्तमा मेहेंदळेला उद्या म्हणणार, की "मॅडम तुम्ही या, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तुमचा तो अतिसामान्य मुलगा त्याचा हात आमच्या या सुंदर मुलीच्या हातामध्ये द्या." तिलोत्तमा मेहेंदळे नाहीच म्हणू नाही शकणार. आणि मग त्याच्यानंतर आता ती विचारते, की "डॅड मला तुमची एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही त्या अहिल्याला काही इन्व्हिटेशन देणार आहे?" तर मग आता तो सांगू लागतो, "तीच तर खरी गंमत आहे. मी अहिल्याला म्हणणार, की सॉरी मॅडम, पार्टीला बोलून घेणार आणि पुढे काय करणार हे तुला माहीतच आहे." तर मग लगेच ती बिनलाजासारखी हसायला लागलेली असते. विश्वंभर आता म्हणू लागतो, "एक नातं सुरू करायचं आणि दुसरं नातं खल्लास करायचं." आणि मग त्याच्यानंतर आता इथे तिलोत्तमाच्या घरी काही आता नोकर्स येऊ लागतात. त्यांच्या हातामध्ये खूप सारे सामान असतात, मिठाई असतात. एक-एक करत आता मग त्याच्यानंतर ते घरात येऊन उभे राहत असतात. सारंग, तिलोत्तमा, बाबा, ऐश्वर्या सर्वच आता ते प्रकार आश्चर्याने बघत असतात आणि त्यांना सुद्धा प्रश्न पडतो, की नेमकं हे सगळं काय? आता मग त्याच्यानंतर इथे आता बर्थडेचं आमंत्रण देण्यासाठी त्यांनी हा सर्व आता वस्तू आणलेल्या असतात. आणि मग त्याच्यानंतर असंच आता इथे अहिल्यादेवींच्या घरी सुद्धा आमंत्रण देण्यासाठी तो एक वेटर तिथे येऊ लागतो. त्याच्या हातामध्ये सुद्धा तशाच वस्तू असतात आणि बर्थडेचं आमंत्रण देण्यासाठी ती पत्रिकासुद्धा मोठी अशी छापलेली असते. आणि मग आता सर्वच इथे आदित्य, पारू, अहिल्यादेवी हे सगळेच तो प्रकार आश्चर्याने बघत असतात. आता मग अहिल्या समोर येते आणि त्याच्यावरती विश्वंभर ठाकूर असं नाव लिहिलेलं असतं. हे पाहता अहिल्या तर खूप भयंकर चिडते. आणि मग आता इथे विश्वंभरने अहिल्याला इन्व्हाइट केलेलं असतं. अहिल्या स्वतःशीच म्हणू लागते, "याची नेमकं हिंमतच कशी काय झाली मला इन्व्हाइट करायचं?" आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती लिहिलं असतं, की "हॅपी बर्थडे कियारा." आणि मग आता याच्यानंतर इथे तिलोत्तमाला सुद्धा प्रश्न पडतो, की नेमकं काय हे सगळं? आणि मग त्याच्यानंतर एक पत्र सुद्धा असतं. तिलोत्तमा ते पत्र वाचू लागते, की "25 वर्ष झाली आमच्या आयुष्यामध्ये आनंदाचं झाड येऊन. आमची लाडकी मुलगी कियारा, तिचा 25वा वाढदिवस आम्ही तुमच्याबरोबर साजरा करू इच्छितो. तुम्ही जर आलात तर हा आनंद द्विगुणित होईल आणि आम्ही वाट बघतोय." आणि त्याच्या खाली विश्वंभर ठाकूर असं नाव लिहिलेलं असतं. तर मग आता विश्वंभरला तर काही कोणी ओळखत नाही आणि सगळेच आश्चर्याने पाहत असतात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ते लेटर वाचल्यानंतर इथे अहिल्यादेवींना राग आलेला असतो आणि लगेच ते लेटर त्या फाडून टाकतात आणि त्यांना स्पष्टपणे सांगतात, की "आम्हाला यातलं काहीही नकोय, घेऊन जा आत्ताच्या आत्ता." आणि मग लगेच आता ते माणसं तिकडनं निघून जातात. आणि मग घरातल्या सर्वांनाच विश्वंभर ठाकूर म्हणजे नेमकं कोण आहे हे माहिती नसतं आणि सर्वच विचार करू लागतात, की हा विश्वंभर ठाकूर कोण आहे? मग आता विचार केल्यानंतर बाबा म्हणतात, "मी ओळखतो यांना. यांची शुगर फॅक्टरीज आहे आणि इतर सुद्धा काही बिझनेस आहेत." आणि मग त्याच्यानंतर तिथल्या ज्या वेटरने वस्तू आणलेल्या असतात, तिलोत्तमा तिथे बाजूला ठेवायला लावते. आता वेटर त्या वस्तू तिथे ठेवतात आणि लगेच मग त्याच्यानंतर ते तिकडनं निघून जातात.
त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता हा सर्व प्रकार पाहता पारूचं काळीच धडधड करायला लागलेलं असतं. तिला आता प्रश्न पडतो की आदित्य सर किंवा आता अहिल्यादेवी यांच्यावरती काही संकट येणार आहे का? पण मात्र तिची जी काळजी असते, अस्वस्थता असते ते अगदी बरोबर असते. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रीतमला घरातून बाहेर हकलवून दिलं म्हणून तो खूप आता टेन्शनमध्ये असतो. त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो. तेवढ्यात आता पारू प्रीतमसाठी जेवण घेऊन येते आणि प्रीतमला जेवायला सांगत असते. पण मात्र तो घडलेल्या प्रकरणामुळे खूप अस्वस्थ असतो. प्रीतम मात्र जेवण्यासाठी नकार देत म्हणतो की पारू नाही, नको, भूक सुद्धा नाहीये आणि मला इच्छा सुद्धा नाहीये. पारू आता प्रीतमला समजावून सांगू लागते की हे बघा प्रीतम सर, समध्या गोष्टी एकीकडे असतात आणि पोट एकीकडे असतं. मला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्ही गप जेवण करून घ्या. आणि मी पारू प्रीतमला बळजबरीने जेवण भरवत असते. पुढे मग आता त्याच्यानंतर पारू आता छानपैकी प्रीतमला जेवण भरवत असते. पण त्यांना खूप वाईट वाटत असतं की त्यांच्या घरचं जेवण नेमकं प्रीतमला कसं वाटलं असेल. घडलेल्या प्रकरणामुळे प्रीतम खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि मग पारू व्यवस्थितपणे प्रीतमला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, त्याला समजून घेत असते आणि प्रीतम सुद्धा व्यवस्थितपणे पारूचं प्रत्येक बोलणं समजून घेत असतो. पुढे मग आता त्याच्यानंतर प्रीतम इथे पारूला म्हणत असतो, आत्ता प्रियाची आणि माझी भेट घडवून दे ना गं प्लीज. प्रीतम रिक्वेस्ट करत असतो. तेवढ्यात आदित्य तिथे येतो. प्रीतमचं हे बोलणं ऐकता लगेच आदित्य आता प्रीतमवरती चिडत म्हणतो, प्रियाचा विचार येतोय, हे सगळं कांड करताना प्रियाचा विचार नाही आला का? आणि मग आदित्यला पाहता प्रीतम लगेच रडतच त्याला मिठी मारतो. पण आदित्य बोलू लागतो, अरे काय करून ठेवलंयस हे? पारू इथे आदित्यला सांगण्याचा प्रयत्न करत असते, मला अजून सुद्धा या गोष्टीवरती विश्वास नाहीये की प्रीतम सर असं काही करू शकतील. आदित्यचा सुद्धा प्रीतमवरती खूप विश्वास असतो आणि मग आदित्य सांगू लागतो, मला सुद्धा खात्री आहे की प्रीतम असं एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करू शकत. आणि मग आता इथे आदित्य प्रीतमला समजावून सांगत त्याला म्हणू लागतो की अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, आम्ही दोघंही मिळून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूयात. आणि मग त्याच्यानंतर हे ऐकल्यानंतर प्रीतमला जरा बरं वाटतं आणि लगेच तो आदित्यला मिठी मारतो. आणि मग त्याच्यानंतर आता इथे आदित्य बाहेर निघून जातो आणि मग त्याच्यानंतर प्रीतमला पारू शांतपणे जेवायला सांगते आणि आदित्य बरोबर बोलायला बाहेर येते. आदित्य विचारतो, पारू काय झालं? पारू पुढे सांगू लागते की आदित्य सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. मग पुढे आता आदित्य इथे पारूचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि पारूला म्हणू लागतो, पारू मला प्रॉमिस कर, तू प्रीतमची काळजी घेशील. प्रीतमला त्रास झाला की मला पण त्रास होतो, तू त्याची काळजी घे. मग पारू सुद्धा आदित्यला सांगते की अजिबात टेन्शन घेऊ नका, मी प्रीतम सरांची व्यवस्थित काळजी घेईल. आता पारू काळजी घेणार म्हटल्यानंतर आदित्यची काळजीच मिटली. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तारा सोहमबद्दल विचार करत असते. तारा म्हणत असते, मी फक्त सोहमशीच लग्न करणार, त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा नाही करू शकत. ही गोष्ट मला त्याला लवकरात लवकर कळवायला हवी, पण मात्र कसं कळवू? मम्माने माझा फोन सुद्धा घेतलाय. पण मात्र तेवढ्यात आता इथे ताराला एक मोबाईल दिसतो आणि तो मोबाईल भैरवीचा असतो. मग त्याच्यानंतर तारा लगेच भैरवीची नजर चुकवून फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते. तारा मोबाईल घेणार पण मात्र तेवढ्यात लगेच भैरवी तारासमोर येते आणि लगेच तिला रंगे हात पकडते. भैरवी पुढे म्हणू लागते, तारा तुला कोणाला फोन लावायचा आहे, दे माझ्याकडे फोन. पण फोन मात्र ताराच्याच हातामध्ये असतो. तू मला त्यांचा नंबर दे, मी तुला फोन लावून देते. पुढे आता नेमकं ताराला काय करावं तिला काहीच समजत नसतं आणि भैरवीचं हे बोलणं पाहता आणि अवतार पाहता ती खूप घाबरलेली असते. आणि मग त्याच्यानंतर आता इथे त्याच्यानंतर सकाळी कियारा सकाळी झोपलेली असते आणि तिचा 25वा वाढदिवस असतो म्हणून विश्वंभरने वाढदिवसाची चांगली जोरदार तयारी केलेली असते. आणि आता कियाराची झोप म्हणून आता तो हॅपी बर्थडे टू यू असं म्हणू लागतो, तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देतो आणि हे सगळं पाहता कियारा खूप खुश असते. त्याच्यानंतर रात्री कियाराच्या वाढदिवसाची छान जोरदार तयारी केलेली असते आणि मग त्याच्यानंतर पार्टीसाठी सगळेच आलेले असतात आणि कियारासुद्धा छान मस्तपैकी नटून आता इथे सर्वांच्या समोर येते. आता इथे विश्वंभरला तर कियाराला असं आलेलं पाहता त्याला खूप आनंद होत असतो. विश्वंभर कियाराकडे येतो आणि विचारतो, कशी वाटली तयारी? तर मग कियारा सांगते, अमेझिंग आहे डॅड, हे सगळं मला खूप आवडलं. आणि मग त्याच्यानंतर कियारा लगेच खुश होत विश्वंभरला मिठी मारते. आणि मग त्याच्यानंतर आता इथे विश्वंभर सांगू लागतो की तिलोत्तमा मेंदईला काळा रंग आवडत नाही म्हणून अशा रंगाचं डेकोरेशन केलं आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे आता तो सांगत असतो की त्यांच्यासमोर नीट गुणी मुलगी असल्यासारखं वागायचं. कियारा आता बोलू लागते की डॅड, आफ्टर ऑल मी तुमची मुलगी आहे, त्याच्यामुळे रंग कसे आणि कधी बदलायचे ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे आता तू बघतच राहा की तुमची मुलगी काय आणि कसं कसं काय काय करते ते. आणि मग विश्वंभर बाकीच्या गेस्टची कियाराची ओळख करून देऊ लागतो.
आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा, सारंग, सोम सगळेच इथे आलेले असतात. वाढदिवसासाठी बाहेर आल्यानंतर आता विश्वंभरचा माणूस त्यांना थांबवून घेतो आणि म्हणतो, की विश्वंभर सरांची ऑर्डर आहे, की तुम्हाला इथेच थांबावं लागणार आहे. आता मग तिलोत्तमा व सगळेच तिथे शांतपणे थांबून घेतात. आणि मग लगेच तो विश्वंभरला बोलवण्यासाठी तिकडनं निघून जातो. तो आता इथे विश्वंभरला कळवतो आणि मग विश्वंभर मेहेंदळे फॅमिली आल्यानंतर लगेच त्यांच्या स्वागतासाठी इकडे आता इथे गेटवरती येतो. आता विश्वंभर म्हणू लागतो, की मी विश्वंभर ठाकूर. मला जातीने तुमचं स्वागत करायचं होतं ना, म्हणून तुम्हाला इथे थांबवलं. कारण आमच्यासाठी मेहेंदळे परिवार खूप स्पेशल आहे. आणि मग त्याच्यामुळे लगेच इथे हा विश्वंभर त्यांचं स्वागत करतो. सर्व गोष्टी अगदी सहजच अशा सोप्या पद्धतीने विश्वंभरच्या बाजूने झालेल्या असतात आणि मेंदळे फॅमिली अशी बरोबर या विश्वंभरच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. मग त्याच्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.